सध्या राजधानी दिल्लीत गेल्या 20 दिवसांपासून शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं। मात्र 2 दिवसापूर्वी त्यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथील आंदोलन स्थळावरून बळजबरीने उठवून रुग्णालयात नेल्याचा आरोप केला जातोय। वांगचुक यांच्या नंतर कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हे देखील उपोषणाला बसलेले होते। आज दुपारी सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पत्नी गीतांजली जे अमंगो यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं। अभिजित दिपके यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला समर्थन म्हणून मुंबई, पुणे, नागपूरसह नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हजारो तरुण तरुणींनी एकत्र येत हे आंदोलन केलं। यावेळी विद्यार्थी केंद्रीय शैक्षणिक धोरण लागू करा, हम अपना अधिकार मांगते हैं, नहीं किसी से भीक मांगते अशा आशयाचं फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे काही वेळ परिसरात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली। मात्र वेळेतच नाशिक पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन वाहतुकीत झालेला अडथळा बाजूला केला। एकूणच सीजेपीचं आंदोलन हे युवा शक्तीचं ताकद असून नाशिकमधील तरुणांची एकजूट या आंदोलनाच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरी, नाशिक।